Hello friends, welcome to my channel. If you really liked my videos, press the like button and please do subscribe my channel. Okay, so today we are going to see the second part of the lesson, An Astrologer's Day. In the previous lesson, in the previous session, we have seen that how the astrologer make preparations of his profession, how he how he makes his setup, and all the things about the astrology. Now, the second part of the lesson we are going to start in today's lecture. Okay, so let me read out for you. He had left his village without any previous thought or plan. Now, आता तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्याला आयुष्यात असं कधी वाटलंच नव्हतं की तो ॲस्ट्रॉलॉजर होणार. त्याच्या करिअर ऑप्शनमध्ये कुठेच असा चॉईस नव्हता की तो कधी भविष्य सांगणारा होईल. म्हणून ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस थॉट ऑर प्लॅन. मग त्यांनी आधीच खूप आधी त्यांनी त्याचं गाव जे आहे ते सोडलं होतं विदाउट एनी प्रिवियस थॉट, म्हणजे कुठलाही विचार न करता त्यांनी त्याचं गाव सोडलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स मीन्स व्हॉट, म्हणजे त्याचे जे त्याचा जो वडिलांचा बिझनेस होता, सो त्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्याला काम करावं लागलं असं जर तो शेतात खेड्यामध्ये राहिला असता तर. नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. मग त्यांनी काय काय कामं केली असते जर तो खेड्यात राहिला असता तर. टिलिंग द लँड म्हणजे जी जमीन आहे, जी त्याची शेती आहे, ती शेती काय करणे, तयार करणे. कशासाठी? त्या शेतीची मशागत करणे. कशासाठी? क्रॉप लावण्यासाठी. मग हे त्यांनी केलं असतं. त्यानंतर लिव्हिंग म्हणजे खेड्यात राहावं लागलं असतं त्याला. मॅरिंग एखाद्या स्त्रीशी लग्न केलं असतं. अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड, आणि त्याचं जे शेत आहे ते शेताची देखभाल करणे, राखण करणे. अँड ॲन्सेस्ट्रल होम, ॲन्सेस्ट्रल म्हणजे त्यांच्या पूर्वजांचं घर. ॲन्सेस्टर्स मीन्स पूर्वज. बट दॅट वॉज नॉट टू बी, पण असं घडायचं नव्हतं. दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लीव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि कोणालाही न सांगता ही हॅड टू लीव्ह होम, त्यांनी घर सोडलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. म्हणजे तो इतका दूर निघून आला खेड्यापासून कोणालाही न सांगता की त्याला कोणी शोधणार नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. ओशन फ्लोड बिटवीन म्हणजे तो इतक्या लांब निघून आला होता त्याच्या खेड्याच्या की त्यांच्यामध्ये जणू काही एक समुद्राचं अंतर असेल, सागराचं अंतर असेल. सो इतक्या लांब तो निघून आला. आणि टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. खेड्यातले जे लोक आहेत ते सहजासहजी आपलं गाव सोडून कुठे जात नाही. म्हणून त्या विलेजरसाठी ती एक ग्रेट डील होती, खूप मोठं काम होतं खेडं सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करणं. ओके. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. आता तो या व्यवसायामध्ये जेव्हा आला, ॲस्ट्रॉलॉजीच्या व्यवसायामध्ये, तेव्हा त्यांनी कशाचा अभ्यास केला? वर्किंग ॲनालिसिस. ॲनालिसिस म्हणजे त्यांनी निरीक्षण केलं. कशाचं? मनकाइंड्स ट्रबल, म्हणजे माणसाला ज्या उत्पन्न होणारे ट्रबल्स आहे, संकट आहे, कॉमनली
संकट जे असतात सगळ्यांच्या आयुष्यात, त्या सगळ्या संकटाचा अभ्यास त्यांनी केला. तर ते कोणते होते? मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टँगल्स म्हणजे कन्फ्युजन्स, जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ह्युमन लाईफ्समध्ये. सो त्या सगळ्या प्रॉब्लेमचा त्यांनी अभ्यास केला. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. मग आता खूप त्यांनी त्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस केली की कुठल्या माणसाला कुठला प्रॉब्लेम असू शकतो, तो आपल्याला काय येऊन सांगेल. सो ह्या सगळ्या गोष्टीची त्यांनी खूप प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसमुळे काय झालं? हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. परसेप्शन म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे, त्याचं आकलन जे आहे ते खूप स्ट्रॉंग झालं भविष्य सांगण्यामध्ये. कशामुळे? तर फक्त आणि फक्त प्रॅक्टिसमुळे. सो आपण कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस केली की आपल्याला ती गोष्ट अचीव होईल, हे आपण लक्षात ठेवायचं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि त्याच्यासमोर कोणीही आलं तर पुढच्या 5 मिनटामध्ये तो ओळखायचा की या माणसासोबत काय रॉंग घडलं आहे किंवा काय प्रॉब्लेम या माणसाचा आहे, हे त्याला लगेच कळायचं. ही चार्ज्ड 3 पैज पर क्वेश्चन. आता ही चार्ज्ड 3 पैज पर क्वेश्चन. पैज मीन्स पैसे. सो ही चार्ज्ड 3 पैज पर क्वेश्चन. नेवर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. मग तो काय करायचा? त्याचं स्किल काय होतं की तो पुढच्याला 10 मिनटं बोलू द्यायचा आणि त्याचं 10 मिनटं बोलणं झाल्यानंतर हा त्या माणसाला समोरच्या ॲडवाईस द्यायचा. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर 12 आन्सर्स अँड ॲडवाइसेस. मग जेव्हा तो समोरचा माणूस 10 मिनटं बोलेल तर 10 मिनटं बोलल्यानंतर याच्याकडे खूप सारं मटेरियल यांनी ऐकलेलं असेल आणि त्या मटेरियलमधून मग जो काही त्यांनी अभ्यास करेल तो त्या अभ्यासामधून हा त्या माणसाला आन्सर द्यायचा किंवा सल्ले द्यायचा की तू तुझ्या आयुष्यात असं असं केलं पाहिजे, तुझ्या आयुष्यात असे असे प्रॉब्लेम आहेत, हे सगळं तो त्याचं 10 मिनटं ऐकून घेतल्यानंतर सांगायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. गेझिंग ॲट हिज पाम. गेझिंग म्हणजे बघणे, बघत राहणे. पाम म्हणजे तळहात. मग तो त्याच्या तळहाताकडे बघायचा, म्हणजे जणू काही तो त्याच्या तळहाताकडे बघून त्याला सल्ला देतो आहे किंवा त्याला भविष्य सांगतो आहे असं तो दाखवायचा. आणि मग तो म्हणायचा की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. आता हे जे वाक्य आहे हे कॉमन आहे. जर आपणही कोणाला हे वाक्य म्हटलं तरी त्याला असं वाटेल की अरे हो, मी जे प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला माझ्या यश येत नाही आहे. सो असंच वाक्य तो पण त्याला म्हणायचा की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. एफर्ट्स मीन्स प्रयत्न. सो तू जे काही प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नांना पूर्ण रिझल्ट येत नाही, असं तो वाक्य त्याला सांगायचा, जो भविष्य बघायला आला आहे त्याला. 9 out of 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. आणि मग 10 पैकी 9 लोकांना तर साहजिकच ते वाक्य लागू पडत होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की याला आपलं भविष्य माहिती आहे. ऑर ही क्वेश्चन्ड, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. आणि हे पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या दूरच्या नातेवाईकांमध्ये एखादी स्त्री असते की जी आपल्यासोबत चांगली वागत नाही किंवा आपल्याला ती रिस्पेक्ट देत नाही, आपला आदर करत नाही. सो हा क्वेश्चन तो विचारतो की तुझ्या फॅमिलीमध्ये अशी एखादी स्त्री आहे का की जी तुझ्याबद्दल जिला काहीही वाटत नाही किंवा जी तुझा नेहमी अपमान करत राहते. आणि हे पण वाक्य जनरली सगळ्यांना लागू पडत असतं. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि तो काय करायचा? ऑर ही गेव
ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, म्हणजे त्याच्या जो भविष्य ऐकायला आला आहे त्याच्या कॅरेक्टरचा हा काय करायचा, विश्लेषण करायचा. मग तो काय म्हणायचा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. नेचर मीन्स स्वभाव. मग तुझा स्वभावच मुळात असा आहे, तर तुझ्या स्वभावामुळे तुझ्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. सॅटर्न, मग हा सॅटर्न जो नावाचा ग्रह आहे तर तो म्हणतो की तो सॅटर्न नावाच्या ग्रहासोबत तू असं कसं करू शकतो. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न, तू त्याचा विचार कर, तू त्याला असा निग्लेक्ट करू शकत नाही. वेअर ही इज. यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर. व्हॉट इज इम्पेच्युअस. द मीनिंग ऑफ इम्पेच्युअस इज, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो उतावीळ होणे. उतावीळ होणे. यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. रफ एक्सटेरियर म्हणजे तुझं जे बाह्य वर्तन आहे, बाहेरील वर्तन आहे ते रफ आहे. यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. सो जनरली हेही वाक्य सगळ्यांनाच लागू पडत असतं. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिडिएटली. एंडियर्ड म्हणजे त्याला असं वाटायचं की ह्याच्याचमुळे आपल्याला त्रास होतो आहे. एंडियर्ड म्हणजे मोस्ट लाईक्ड रिझन कोणतं होतं, सगळ्यात एंडियर्ड रिझन कोणतं होतं की मी माझा स्वभाव उतावीळ आहे आणि माझं जे बाह्य वर्तन आहे ते चांगलं नाही आहे किंवा माझा स्वभाव चांगला नाही आहे, यामुळे मला त्रास होतो. सो दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट इमिजिएटली, म्हणजे लोक भविष्य ऐकायला यायचं त्यांच्या मनाला, देअर हार्ट्स म्हणजे त्यांच्या मनाला हे रिझन लगेच पटत होतं. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. मग आपल्यापैकी कोणी कितीही माइल्ड असो, माइल्ड म्हणजे शांत असो, तरीही त्याला असं वाटत होतं की त्याचं जे एक्सटेरियर आहे, त्याचा जो बाहेरीलचा स्वभाव आहे तो चांगला नाही आहे, असं प्रत्येकाला वाटत होतं भविष्य ऐकायला येणाऱ्याला. द नट्स वेंडर ब्लू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. सो आता संध्याकाळ झाली आणि जो शेंगदाणा विकणारा होता त्याने काय केलं, त्याचा जो लॅम्प होता तो लॅम्प ब्लू आउट म्हणजे विझवला. लॅम्प ब्लू आउट अँड रोज. रोज मीन्स व्हॉट, पास्ट टेन्स ऑफ राईज. RISE राईज म्हणजे उठणे. अँड रोज टू गो होम आणि तो घरी जायला निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. म्हणजे तो शेंगदाणे विकणारा जात होता घरी, त्याच्यामुळे आता ॲस्ट्रॉलॉजरलाही जावं लागणार होतं. बिकॉज ॲस्ट्रॉलॉजरजवळ स्वतःचा लाईट नव्हता, लॅम्प नव्हता, त्यामुळे त्याला पण त्याच्या गोष्टी, त्याचं साहित्य काय करायचं होतं, बंडलअप करायचं होतं, म्हणजे गुंडाळायचं होतं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट which strayed in from somewhere and touched the ground before him. आता त्या नट वेंडरने काय केलं, स्वतःचा लाईट बंद केला आणि तो लाईट बंद केल्यामुळे काय झालं, तिथे पूर्ण डार्कनेस क्रिएट झाला, अंधार पूर्ण तिथे झाला. एक्सेप्ट कशाच्या व्यतिरिक्त, अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. शाफ्ट म्हणजे एखादी तिरीप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या दरवाजाला एखादी उभी अशी तिरीप असते आणि त्या तिरीपीतून आपल्याला घरामध्ये प्रकाश येतो कधी कधी. सो त्याला म्हटलं आहे शॅफ्ट. अ लिटिल शॅफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्प्रेड इन फ्रॉम समवेअर. आणि कुठून तरी एक ग्रीन लाईट त्याच्या समोर पडत होता, त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. समोर जे जागा होती त्या जागेवर तो लाईट पडत होता.
He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आता त्यांनी काय करायला सुरुवात केली, त्याचं पण साहित्य गुंडाळायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काय काय केलं, त्याच्या कावरी शेल्स ज्या आहेत त्या उचलल्या. अँड पॅराफर्नेलिया, पॅराफर्नेलिया मीन्स जे इतर साहित्य होतं त्याला म्हटलं आहे पॅराफर्नेलिया. बाकीचं बारीक सारीक सामान जे होतं ते सगळं त्यांनी उचलायला सुरुवात केली. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. म्हणजे जेव्हा जिथपर्यंत तो ग्रीन लाईट सुरू होता तितक्या वेळात त्याला काय करायचं होतं, त्याचं सामान जे बॅगमधून त्यांनी काढलं होतं ते त्या बॅगमध्ये परत टाकायचं होतं. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि ज्या वेळेला तो ते सगळं साहित्य भरत होता तेव्हा त्याच्यासमोर एक माणूस येऊन उभा राहिला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट. मग तो कोण असला पाहिजे, त्याला वाटलं तो कोण असला पाहिजे, अ पॉसिबल क्लायंट म्हणजे तो आपला ग्राहक आहे असं त्याला वाटलं. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला, यू लुक सो केअरवॉन. व्हॉट इज केअरवॉन? चिंताग्रस्त. चिंताग्रस्त. तो जो स्ट्रेंजर होता, क्लायंट होता, तो खूप चिंताग्रस्त वाटत होता. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. मग हा ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो की तू इतका मला काळजीमध्ये दिसतोय तर तू एक काम कर, तू माझ्यासमोर बस आणि थोडा वेळ माझ्याशी गप्पा मार, म्हणजे तुला थोडंसं हलकं वाटेल, माझ्याशी तुझ्या गोष्टी तू शेअर कर. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. अदर म्हणजे जो समोर उभा माणूस होता तो, त्यांनी काय केलं, ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. वेगली म्हणजे अस्पष्ट. त्यांनी क्लिअर काही याला रिस्पॉन्स दिला नाही, पण अस्पष्ट असा रिप्लाय दिला. ग्रम्बल्ड म्हणजे थोडा चिडून. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. आणि मग ॲस्ट्रॉलॉजरनी काय केलं, परत त्याला इन्व्हाइट केलं की तू ये, बस आणि माझ्यासोबत गप्पा मार. प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि मग दुसऱ्याने काय केलं, त्या पुढच्या माणसाने, की स्वतःचा हात जो आहे तो काय केला, थ्रस्ट केला. थ्रस्ट केला म्हणजे त्याच्याकडे असा भिरकावला, त्याच्या नाकाजवळ नेला. अंडर हिज नोज सेईंग, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला भविष्य सांगणारा सांगतो ना, मग बघ हा हात तू माझा बघ, असं म्हणून त्यांनी स्वतःचा हात त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या नाकाजवळ नेला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट. मग त्या ॲस्ट्रॉलॉजरनी काय केलं, त्याला असं वाटलं की हा मला चॅलेंज करतो आहे की तू माझं भविष्य सांग. अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम. टिल्टिंग म्हणजे झुकवणे. मग त्यांनी काय केलं, त्याचा हात त्या ग्रीन लाईटकडे नेला. युअर्स इज अ नेचर. आणि मग तो परत त्याच्या पद्धतीने सांगायला लागला, ज्याप्रमाणे तो सगळ्यांना सांगायचा की तुझा स्वभाव असा आहे, तुझा स्वभाव तसा आहे, तुझ्या फॅमिलीमध्ये एक स्त्री आहे जी तुला त्रास देते, किंवा तू तुझ्या प्रयत्नांना पूर्ण यश येत नाही, असं हे जे त्याचं नेहमीचं सांगणं होतं ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग तो पुढचा माणूस म्हणतो, ओ स्टॉप दॅट. तो म्हणतो की मला तेच तेच सांगू नको, तू जे बाकीच्यांना सांगतो ते. टेल मी समथिंग वर्थ वाईल. वर्थ वाईल म्हणजे जे खरं आहे ते मला तू सांग, ज्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं तू मला सांग, तुझी नेहमीची कॅसेट वाजवू नको. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. पिक्ड मीन्स अँग्री. तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याला राग आला की हा काय बोलतो आहे, याला कळत आहे का हा कोणाशी बोलतो आहे. मग तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, आय चार्ज ओनली 3 पैस पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी.
आणि मग हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा थोडं शांतपणे त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की मी तुला तुझं पूर्ण भविष्य सांगतो आणि मी प्रत्येक क्वेश्चनचे फक्त किती पैसे घेतो? 3 पैसे. आणि तुला जे काही मी सांगेल ते सगळं कसं असेल? गुड इनफ फॉर युअर मनी. गुड इनफ म्हणजे मी जे तुला सांगेन ते बेस्टच असेल, ते तुझं भविष्य खरंखुरं भविष्य असेल आणि तू जे मला पैसे देतो आहे त्या पैशाचं पूर्ण चीज होईल याची मी तुला खात्री देतो. ॲट दिस द अदर विड्र्यू हिज आर्म. आणि हे ऐकल्यानंतर त्या माणसाने काय केलं पुढच्या? विड्रू हिज आर्म, त्याचा हात ओढून घेतला स्वतःचा. आणि मग टूक आउट ॲन आना अँड फ्लंग इट आउट टू हिम. आता तुम्हाला माहिती असेल तर जुन्या काळामध्ये आणे होते, ज्याला आपण रुपया म्हणतो, तर जुन्या काळामध्ये आणा होता. मग त्यांनी काय केलं, त्या माणसाने स्वतःच्या खिशामध्ये हात घातला आणि एक आणा काढला अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि त्याच्याकडे भिरकावला. फ्लंग इट आउट म्हणजे भिरकावला. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि तो पुढचा माणूस म्हणतो की मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. आणि तो पुढचा माणूस आता याला चॅलेंज देतो ॲस्ट्रॉलॉजरला. तो म्हणतो की इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. ब्लफिंग म्हणजे तू जर खोटेपणा करत असशील. ओके, ब्लफ करणे म्हणजे खोटेपणा करणे. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. मग तो जो माणूस याला आणा देतो ॲस्ट्रॉलॉजरला, एक आणा, तर तो म्हणतो की मी जर सिद्ध केलं की तू खोटारडा आहेस तर तुला काय करावं लागेल? मी दिलेला आणा परत करावा लागेल, आणि तोही कसा? विथ इंटरेस्ट म्हणजे व्याजा सकट तो तुला मला परत करावा लागेल. अशी अट त्या पुढच्या माणसाने कोणाला घातली? ॲस्ट्रॉलॉजरला घातली. पुढे बघूया. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता ॲस्ट्रॉलॉजर काय विचारतो बघा त्याला, त्या माणसाला. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. तो म्हणतो तू मला 5 रुपये देशील का जर मी तुला सगळं खरं खरं सांगितलं आणि तुला माझ्या उत्तराचं समाधान मिळालं तर तू मला 5 रुपये देशील का? तो पुढचा माणूस म्हणतो नो. आणि ऑर विल यू गिव्ह मी 8 आनास. मग ॲस्ट्रॉलॉजर विचारतो 5 रुपये नाही तर मग 8 आणे तू मला दे. ऑल राईट प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. मग तो पुढचा माणूस जो आहे तो 8 आणा द्यायला तयार होतो, पण कसा? ऑल राईट प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. पण तुला काय करावं लागेल? मला ट्वाइस म्हणजे डबल परत करावे लागतील जर तू काय असेल? रॉंग. जर तू चुकीचा ठरला, जर तुझं भविष्य चुकीचं ठरलं तर तुला मला 8 आण्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील. सेड द स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे तो जो अनोळखी माणूस होता भविष्य बघायला आलेला. तर स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी माणूस. सो तो अनोळखी माणूस याला बोलला की जर तू खोटारडा ठरलास, तुझं भविष्य खोटं ठरलं तर तुला मला 8 आण्याच्या दुप्पट पैसे द्यावे लागतील. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. पॅक्ट म्हणजे त्या दोघांमध्ये काय झालं? करार झाला. सो द पॅक्ट मीन्स करार. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप a prayer to heaven as the other lit a chariot. The astrologerनी काय केलं? The astrologer sent up a prayer to heaven. Heaven means God. त्या भविष्यकारांनी देवाला प्रार्थना केली आणि तो जो दुसरा होता स्ट्रेंजर त्यांनी काय केलं? lit a chariot. chariot means सिगार. त्याच्याजवळ असलेली सिगार त्यांनी पेटवली. लिट मीन्स पेटवणे. सो त्यांनी ती सिगार पेटवली.
द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि मग जेव्हा तो स्ट्रेंजर स्वतःची सिगार पेटवायला त्यांनी आगकाडी जाळली, तेव्हा त्या आगकाडीच्या प्रकाशामध्ये ॲस्ट्रॉलॉजरनी त्याचा चेहरा बघितला. कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस, त्याच्या चेहऱ्याची एक झलक बघितली. ग्लिम्स मीन्स झलक. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन दी रोड. जुटका ड्रायव्हर्स सोर ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ दी पार्क. आणि त्यावेळेला आजूबाजूचं वातावरण कसं होतं? देअर वॉज अ पॉज, म्हणजे तिथे एक कंप्लीट शांतता होती. ॲज कार्स हुटेड ऑन दी रोड, म्हणजे त्या रस्त्यावर कार्स येत जात होत्या, कार्स थांबत होत्या. जुटका ड्रायव्हर्स सोर ॲट देअर हॉर्सेस. जुटका मीन्स घोडागाडी, जशी बैलगाडी असते त्याप्रमाणे जुटका मीन्स घोडागाडी. जुटका ड्रायव्हर्स सोर ॲट देअर हॉर्सेस, आणि सोर म्हणजे शिवीगाळ करणे. सो जे ड्रायव्हर होते त्या घोडागाडीचे ते त्या घोड्यांना शिव्या घालत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड, बॅबल म्हणजे गोंधळ, ऑफ द क्राऊड म्हणजे त्या रस्त्यावर जी गर्दी होती त्या गर्दीचा जो गोंधळ होता सगळा, तो काय करत होता? एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. सेमी डार्कनेस म्हणजे अंधार जो होत चालला होता संध्याकाळचा, त्या अंधाराला. आणि कुठे होता? पार्क रोडवर. सो हे सगळं वातावरण त्या रोडवर होतं. म्हणजे जुटका ड्रायव्हर्स त्या घोड्यांना शिवी घालत होते, त्याच्यानंतर तिथे कार येत जात होत्या, थांबत होत्या, आणि तिथे जमलेल्या गर्दीचा भरपूर गोंधळ असा ऐकायला येत होता. आणि त्या गोंधळामुळे तो जो सेमी डार्कनेस होता तो काय होत होता? एजिटेट होत होता, म्हणजे आणखी जास्त ॲंग्री होत होता किंवा भडकत होता. द अदर सॅट डाऊन. द अदर मीन्स तो जो स्ट्रेंजर होता तो बसला. सकिंग हिज शेऱ्यूट. सकिंग मीन्स ओढणे. मग त्यांनी काय केलं? स्वतःचं सिगार ओढत पफिंग आउट म्हणजे धूर बाहेर सोडणे. सॅट देअर रुथलेसली, आणि तिथे तो बसला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्याला अनकम्फर्टेबल का वाटलं? बिकॉज त्या स्ट्रेंजरनी ॲस्ट्रॉलॉजरला चॅलेंज केलं होतं की जर तुझं भविष्य खोटं ठरलं तर तुला मला 8 आण्याच्या दुप्पट पैसे द्यावे लागतील. म्हणून त्याला आता अनकम्फर्टेबल वाटत होतं. हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आणि तो विचार करतो ॲस्ट्रॉलॉजर, आणि त्या याला काय म्हणतो स्ट्रेंजरला की हिअर टेक युअर आना बॅक. तो म्हणतो की मला तुझं भविष्य वगैरे सांगण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, हा तुझा आणा परत घे आणि तू तुझ्या रस्त्याने जा. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मी कधीही चॅलेंज स्वीकारून भविष्य सांगत नाही, त्यामुळे मी तुला भविष्य सांगणार नाही असं तो सांगतो. इट इज लेट फॉर मी टुडे. मला घरी जायला उशीर होतो आहे, तर तू मला जाऊ दे असं तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो. ही मेड प्रेपरेशन्स टू बंडल अप. आणि तो घरी जाण्याची तयारी करतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आणि तो जो स्ट्रेंजर आहे तो आता काय म्हणतो त्या ॲस्ट्रॉलॉजरला की आपला जो करार आहे तो झालेला आहे आणि त्या करारामधून आता तुझी सुटका होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो स्ट्रेंजर ॲस्ट्रॉलॉजरचं रिस्ट पकडतो म्हणजे मनगट पकडतो आणि त्याला म्हणतो की तुला इथेच थांबावं लागेल, तुझी आता याच्यातून सुटका होणे शक्य नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. चूक कोणाची आहे? मी जात होतो पण तू मला थांबवलं आणि तू मला बस म्हटलं, माझ्याशी गप्पा कर म्हटलं, त्याच्यामुळे मी थांबलो. यू ड्रॅग्ड मी, तू मला थांबवलं. तो स्ट्रेंजर ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो की मी जात असताना व्हाईल आय वॉज पासिंग, तू मला थांबवलं. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रिप अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फेंट. सो आता तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो
शिवर म्हणजे थरथर कापायला लागला. इन हिज ग्रिप म्हणजे त्यांनी जे पकडलं होतं याचा हात, स्ट्रेंजरनी याचा हात पकडला होता आणि तो हात थरथर कापायला लागला होता. हिज व्हॉइस शूक. व्हॉइस शूक मीन्स त्याचा आवाज पण असा हलत होता, थरथर कापत होता. अँड बिकेम फेंट. तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो अगदी गलितगात्र झाला होता. लीव्ह मी टुडे. तो म्हणतो की आज मला सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की आपण उद्या बोलू, मी तुझं भविष्य उद्या सांगतो. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. आता तो स्ट्रेंजर काय म्हणतो, त्याचं जे मनगट त्यांनी पकडलेलं आहे ते मनगट तो सोडतो. थ्रस्ट हिज पाम, मनगट सोडतो आणि त्याला म्हणतो की चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. तुला आत्ताच सांगावं लागेल जे काही सांगायचं आहे ते, कारण तू चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. देर इज अ वुमन. सो परत तो त्याचे जे काही नेहमीचे वाक्य आहे ॲस्ट्रॉलॉजर ते परत तो सांगायला सुरुवात करतो. आणि कोणतं वाक्य तो सांगतो ॲस्ट्रॉलॉजर? द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आता त्याच्या घशाला कोरड पडली आहे ॲस्ट्रॉलॉजरच्या, कारण त्याला आता माहिती काहीच नाही आहे याच्या भविष्याबद्दल, आणि तरी आता तो सांगतो आहे देअर इज अ वुमन. म्हणजे तो आता परत याला सांगायला सुरुवात करतो की तुझ्या फॅमिलीमध्ये अशी एक स्त्री आहे जी तुझा अपमान करते, आदर करत नाही, वगैरे वगैरे. त्याचे जे नेहमीचे वाक्य आहे ते तो बोलायला सुरुवात करतो. ओके, इथपर्यंत आपण आज बघूया. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, आत्तापर्यंत झालेलं सगळं आपल्याला वाचून काढायचं आहे आणि वाचता वाचता त्याच्यामध्ये येणारे शब्द आपल्याला पाठ करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत आणि रीडिंग करायचं आहे. तोपर्यंत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग माय व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे अहेड.